अयोध्या रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज भाजी बनवणार आहे. जी मोठी ढोबळी मिरची असते त्याची बनवणार आहे. ते बघूया कशी बनवायची ते तुम्हाला दाखवणार आहे माझ्या पद्धतीने. तर सुरुवातीला मी मिरच्या जे आहे ते स्वच्छ अशा धुवून त्याला पाणी निचरण्यासाठी ठेवत आहे. आता याचं पाणी तोपर्यंत निसरते. त्याच्यानंतर मी लगेच तीळ भाजून घेणार आहे त्याच्यामध्ये करण्यासाठी. आता आपल्याला त्याच्यामध्ये कूट भरायचं आहे तिळाचं, तर मी तीळ भाजून घेते. हे आपले गावठी तीळ आहेत. हिवाळ्यामध्ये तिळाचा वापर जास्तीत जास्त केलेला छान असतो. छान असे करपूस होईपर्यंत आपल्याला आता हे तीळ भाजून घ्यायचे आहे. बघा आपले तीळ आता छान असे भाजलेले आहेत. आता आपण गॅस बंद करून घ्यायचं तोपर्यंत. आता मी हे जे मिरच्या आहे त्याला चिरून घेते. ह्या जी मिरच्या आहे ती मी आता याला अशा मध्ये घालून पूर्ण अशा फोडून घेणार आहे. हे बघा अशा पूर्ण मिरच्या मी चिरून घेणार आहे. ह्याच्यामध्ये बी काही तेवढं जास्त नाही आहे काढण्यासारखं. मसाला पण याच्यामध्ये भरपूर भरण्यासारख्या मिरच्या अशा मोठ्या मोठ्या छान आहेत. याच्यामध्ये भरपूर मसाला बसू शकतो. मसाला भरून या मिरच्या खूपच छान खायला लागतात. आता मी या तिळाचं कूट करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, मसाला, थोडंसं बेसन पीठ टाकलेलं आहे, लाल तिखट, हळद, बीट हे पूर्ण ह्याच्यामध्ये टाकून पाणी टाकून मी याला असं एकजीव असं कालून घेतलेलं आहे सारण. आता आपल्याला या मिरच्यांमध्ये एक एक करून पूर्ण भरून घ्यायचं आहे. हे बघा आपण आता हे चिरून ठेवलेल्या मिरच्या आता याच्यामध्ये आपण हे पूर्ण असं छान पैकी भरून घेणार आहोत. अशा प्रकारे तुम्ही भाजी करून बघा. खूप खायला नक्की छान असणारी आहे. माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा असं मी टच अशी मिरची भरून घेतलेली आहे मसाल्याने. तर अशा एक एक करून पूर्ण आपल्याला भरून घ्यायचे. हे बघा अशा मी पूर्ण मिरची आता हे भरून घेतलेला आहे मसाला. अगदी टचचा असा हा मसाला भरून घेतलेला आहे. आता आपण याला फोडणी करणार आहोत. आता फोडणीसाठी मी तेल तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता ते गॅस सुरू केलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते. तेल आपलं गरम झालेलं आता त्याच्यामध्ये मी जिऱ्यामध्ये टाकून घेणार आहे. लसूण टाकून घ्यायचं. ते पूर्ण मिरच्या येते त्याच्यामध्ये सोडणार आहे. आपल्या ते पूर्ण मिरच्या याच्यामध्ये टाकून द्यायचं. अगदी मी
थोडंसं पाण्यात ठेवलं ते जरा वाटण्यामध्ये आपण आता हे वाफायला ठेवलेले आहेत मिरच्या. आणखी ह्याला थोडा वेळ ठेवायला पाहिजे, आणखी मऊ झालेले नाही आहे. आता हा मसाला जो आहे ते आपण याच्यावरती टाकून घेणार आहोत राहिलेला. मसालेदार अशी छान आपली भाजी आता ही होणार आहे. त्याच्यासाठी आणखी 10 मिनिट मी याला असं झाकून ठेवणार आहे. थोडंसं अगदी पाणी टाकायचं आहे. आता आपली भाजी झालीच असणार. तेव्हा आपली आता भाजी पूर्णपणे झालेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊ. अगदी छान मऊ अशा ह्या मिरच्या आपल्या हे बघा तळलेल्या आहेत. एवढा अशा मऊ अगदी मऊ झालेले. खाण्यासाठी खूपच छान अशी लागणारी भाजी आहे. नक्कीच तुम्ही पण अशा प्रकारे तुम्ही ही भाजी करून बघा. हे बघा पोळीसोबत भाकरीसोबत तुम्ही कशासोबतही ही भाजी खाऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही भाजी करून बघा आणि कमेंटद्वारे मला नक्की सांगा की भाजी कशी झाली ते. बघा खूप छान अशी आपली ही भाजी झालेली आहे.